चला तर मंडळी, खूप दिवसापासून मला ही रेसिपी ट्राय करायची होती पण जमलं नाही. उद्या आहे महाशिवरात्री, तर त्या निमित्ताने म्हणलं तुमच्या सोबतच ट्राय करूया. 300 ग्राम रताळ घेतले, त्याला स्वच्छ धुवून कट करून कुकर मध्ये शिजायला घालूया. कुकरची मोठ्या आचेवर एक शिट्टी करून 5 ते 7 मिनिटे मंद आचेवर गॅस ठेवला. लागलीच एका साईडला पाक करून घेऊयात. कढईमध्ये 1.5 कप पाणी, 1.5 कप साखर आणि 2 वेलची घातली. 4-5 मिनिटे मोठ्या आचेवरच गॅस ठेवून मी साखर आधी वितळवून घेतली. पाक आपल्याला फक्त चिकट करून घ्यायचा आहे, जसं आपण खव्याच्या गुलाबजाम साठी वगैरे करतो. पाकला आपल्याला तार होऊ द्यायची नाहीये, नाहीतर मग गुलाबजामच्या आतपर्यंत पाक व्यवस्थित मुरला जात नाही आणि मग गुलाबजाम मध्ये गठ्ठे राहतात. तरी ते बघू शकताय तुम्ही, बोटांना हलकासा चिकटपणा जाणवतोय पण याची तार पडत नाहीये, याचा अर्थ पाक आपला व्यवस्थित झालाय. गॅस बंद करायचा. कुकरची वाफ गेलीये, रताळे शिजलेत की नाही ते बघूया. तरी ते बघताय तुम्ही, रताळे व्यवस्थित शिजले गेलेत. आता ताटात काढून घेऊयात. चला आता लागलीच सगळ्या रताळ्यांच्या साली काढून घेऊयात. रताळ्याची साल बघा एकदम व्यवस्थित निघते, अजिबात रताळ ओव्हरकुक झालेलं नाहीये, एकदम परफेक्ट शिजलेत. चला आता फोर्कने सगळे रताळे मी मॅश करून घेते. रताळे खूप गरम आहेत, आधी थंड करून घेऊयात, मग पुढची प्रोसेस करूयात. चला रताळे थंड झालेत, यात अगदी 1 चिमूटभर सोडा घालायचा आहे. त्यानंतर याला बाइंडिंग येण्यापुरतं मिल्क पावडर घालायची आहे आणि आता याला छान मळून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. मिल्क पावडर लागेल तशी ऍड करायची आणि याचा छान गोळा तयार करून घ्यायचा. थोडंसं साजूक तूप लावायचं आणि आता याचे छोटे छोटे गोळे घेऊन मस्तपैकी गुलाबजामुन तयार करायचे. चला सगळे गुलाबजाम तयार आहेत, आता तळून घेऊया. आता पहिल्यांदाच ही रेसिपी मी ट्राय करते, त्यामुळे एक गुलाबजाम आधी तळून बघितला, तेलामध्ये विरघळतोय की काय ते बघण्यासाठी. एकदम छान झाला, त्यामुळे लागलीच सगळे गुलाबजाम तळून घेतले. तळले की गुलाबजाम लागलीच पाकात घातले, रात्रभर मुरवत ठेवले. काही गुलाबजाम मी डार्क रंगावर तळले, दोन्ही मध्ये काही डिफरन्स होतोय का ते बघण्यासाठी. तर मला ही रेसिपी खूप आवडली, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा.